व्याधिरोगान् सततानुशक्तान् शेषकाय प्रसृतान् शेखान् औत्सुक्यमोहारतिदाञ्जधान् यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदं प्रजापतिमधिग्रहत् सोऽश्विनं तव सहस्राक्षं सोऽत्रिपुत्रादिकान् मुनीन् ते निवेशादिकां स्तोतु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयादिषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः स्मृतैः यः कार्यं प्रतनोति सः समुद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे. मागच्या वेळेला आपण भौतिकाग्नी आणि त्याच्या आधी जाठराग्नीचा विषय पचनातला संपवला होता. आता धातुपचन जे आहे तिथून पुढे होणार. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 14, त्याच्यानंतर शरक सूत्रस्थान अध्याय 28, शरक चिकित्सा अध्याय 15 आणि अष्टांग हृदय शारीर अध्याय 3. प्राधान्याने एवढ्या ठिकाणी हा विषय तुम्हाला मिळेल. तेव्हा धातूंचं परिणमन कोणत्या क्रमाने होतं तो क्रम निश्चित आहे. रसाद रक्तम ततो मांसम मांसान मेदः प्रजायते मेदसः अस्थि ततो मज्जा मज्जनः शुक्रंतु जायते. ते कोणत्या न्यायाने होतं याविषयी वेगवेगळी मतमतांतर आहेत, पण क्रम हाच आहे रस पासून शुक्रापर्यंत. या सूत्राविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या शिवदास सेनाच्या टीकेमध्ये त्यांनी सांगितल्यात. शब्दांची निवड नेमकी कशी असते याविषयी जास्त करून तो भाष्य करतो. चरकातलं जर वर्णन बघितलं तर त्यांनी प्रसाद जे असा एक शब्द वापरलाय. म्हणजे हे सगळं कशामुळे कशा प्रकारे होतं तर प्रसाद भागापासून रसाद रक्तम ततो मांसम मांसान मेदा तथ अस्ति ततोस्थिच अस्नो मज्जा तत शुक्रम शुक्रात गर्भा हा प्रसादजहा. म्हणजे पहिल्या धातूच्या प्रसादभूत भागापासून दुसऱ्या धातूची निर्मिती होणार आहे असा एक विषय आहे. म्हणजे तो प्युरेस्ट फॉर्म असल्याशिवाय पुढचा धातू जो आहे तो शुद्ध स्वरूपामध्ये तयार होणार नाही. हा एक महत्वाचा विषय. म्हणून पहिला धातू निर्माणच नीट झालं पाहिजे. प्रसाद जे शब्देन रसादिभ्या प्रसाद अंशजन्या रक्तादयः किट्टांशजन्यास्तु वक्षमाणः कफादयः. किट्टांशापासून त्या धातूच्या वक्षमाण कफादी जे मल सांगितले ते निर्माण होणार आहेत, पण प्रसादभूत भागापासून पुढचे रक्तादी धातू तयार होत जाणार आहेत. हा महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा. म्हणजे अग्नीची प्रक्रिया जी आहे ती चांगली पसायला पाहिजे. म्हणून धातुअग्नी जर मंद वगैरे असतील किंवा विकृत काम करत असतील तर तुम्हाला प्रसादांश निर्माण होताना दिसणार नाही आणि मग धातूंच्या विकृती यायला सुरुवात होईल. हा पहिला विषय की धातुअग्नीचं कार्य हे चांगलं असल्याशिवाय प्रसादभूत धातूंची निर्मिती होणार नाही. आता हे कार्य होतंय कुठं तर त्या धातूच्या स्रोतसामध्ये हे कार्य होणार आहे. कारण स्रोतसातून तो धातू ज्या वेळेला जात असतो त्यांनी दोन प्रकारे धातूंची कल्पना केली. एक स्थायी धातू आणि दुसरा पोषक धातू. मुळात पचनाकडे जाण्याच्या आधी या सगळ्या संज्ञा लक्षात घ्या की स्थायी धातू कोणता. तर आम्ही जेव्हा असं म्हणतो की रसाचं स्थान हृदय आहे तर हृदय हा स्थायी रसधातूचा अवयव आहे किंवा स्थायी रसधातूचं स्थान आहे ते. आणि पोषक रसधातू कोणता तर तो तिथं आल्यानंतर तिथं येईपर्यंत रस व स्रोतसामध्ये ज्याच्यावरती परिणमन चालू आहे तो पोषक रसधातू आहे. आणि त्याचं परिणमन रसधातूमध्ये स्थायी अशा स्वरूपाच्या शरीरातल्या होणार. म्हणजे प्रत्येक धातूंचे असे दोन विषय तुम्हाला अंश लक्षात घ्यावे लागतात. एक पोषक धातू आणि दुसरा स्थायी धातू. आणि त्या मागच्या धातूतून तो आहार रस निघाल्यानंतर पुढच्या धातूच्या स्थायी स्थानामध्ये जाण्याच्या आधी मधला जो प्रवास आहे तो त्याच्या स्रोतसाचा प्रवास आहे. म्हणजे स्रोतांशी खलु परिणामम आपद्यमानानाम धातूनाम अभिवाहिनी भवंती आहे ना अर्थेनेचा अर्थ हा लक्षात घ्या की परिणाम आपद्यमान धातू म्हणजे त्याच्यामध्ये परिणमन चाललेलं आहे.
पूर्वेच्या रसादी धातूंचा परित्याग करून तो उत्तरोत्तर रक्तादी धातूंमध्ये परिणत होतो. हा कुठल्या मार्गात होतो? तर स्रोतसामध्ये होतो. म्हणून सगळ्या स्रोतसांचं जर तुम्ही नामकरण बघितलं तर रसवह स्रोतस, रक्तवह स्रोतस असं केलंय. म्हणजे ज्याच्यातून पोषक स्वरूपातला रस रक्त हा वाहतो. आणि याचं अग्नी ठळक उदाहरण म्हणजे अस्थिवह स्रोतस. मूळधर धातू बघितला शरीरातला, अस्थि हा अत्यंत कठीण स्थिर अशा स्वरूपाचा धातू आहे. मग वह स्रोतस कसं? म्हणजे अस्थिच्या वह स्रोतसातून जो वाहतो तो पोषक अस्थि धातू वाहतो. काय आहार रसामध्ये जे पोषक अस्थि धातूचे अंश असतात त्यांच्यावर अस्थि धात्वग्नीची क्रिया घडते आणि त्याच्यातून स्थायी अशा स्वरूपाचा अस्थि धातू परिणत होतो. या पद्धतीने जर ते लावलं तर ती स्रोतसांची संकल्पनाही या धातू परिणमनाशी कशी जोडली ती कळेल. की ते पोषक रसादी धातूंवरती परिणमनाचे मार्ग आहेत. म्हणून त्यांचं वर्णनही तसं केलं. परिणाम आपद्यमानानाम धातूनाम, परिणत झालेले नाहीत ते. परिणत झाल्यानंतर तो धातू स्थायी धातू म्हणून ओळखला जाईल. काय रसरक्तादी स्वरूपात. मग तो प्रीणन जीवन धारण लेपन वगैरे जी कर्म आहेत त्याची ती करेल. त्याच्या आधी जे काम आहे त्याचं ते हे आहे. तर पोषक रसादी धातूंच्या वरती धात्वग्नींचं परिणमन होतं. म्हणून धातवश्च धातूनेव एक धातू त्याच धातूला शरीरातल्या पोषित करतो. रसाकडून रक्ताचं पोषण होत नाही, रक्ताकडून मांसाचं असं होत किंवा रक्ताकडून रसाचं झालं असं होणार नाहीये. रसवह स्रोतसामध्ये रसाचे जे पोषकांश येतील त्यांच्यावरती प्रक्रिया रसधात्वग्नीची होणार आणि त्याच्यातून स्थायी रसधातू निर्माण होणार. ही कन्सेप्ट आधी पहिली क्लिअर पाहिजे आपल्याला. आता ज्या वेळेला असं होईल की रक्ताचे अंश रसवह स्रोतसामध्ये शिरले, ते काय झालं? विमार्गगमन झाले. काय म्हणजे त्या कन्सेप्ट काही वेळेला समजत नाहीत. विमार्गगमन नेमकं कशाला म्हणायचं? तर दुसऱ्याच्या मार्गात जाणं म्हणजे विमार्गगमन आहे. म्हणजे नॉर्मली हे कंपार्टमेंट साक्षी प्रोटेक्टेड आहेत. हा धातू याच्यात येणार नाही, हा इकडे येणार नाही. आला तर रिएक्शन लगेच दिसेल तुम्हाला, कारण तो स्वसदृश्य परमाणू तयार करतोय. रसवह स्रोतसामध्ये जे धात्वग्नीचं काम चालू आहे, रसधात्वग्नीचं, ते शरीरातल्या रसांश जे आहेत तत्सदृश्य परमाणू बनवायचं काम चालू आहे. याच्यामध्ये जर दुसरा एखादा पाहुणा आला तर तो ही विल नॉट बी ग्रीटेड. काय रिॲक्शन दिसणार त्याची लगेच, आणि ती दिसते तुम्हाला. ती विकृती लक्षणांच्या स्वरूपामध्ये दिसते. काय म्हणजे ह्या पद्धतीने हे धातू परिणमनाचं कार्य चाललेलं आहे. याच्यामध्ये स्रोतसांचा रोलही महत्वाचा आहे, अग्नीचा रोलही महत्वाचा आहे. काय कारण हे अग्नी हे स्रोतसांच्या आश्रयाने परिणमनाचं कार्य करत आहेत. त्यामुळे स्रोतस जर बिघडलं शरीर रचना दृष्ट्या, तेव्हा प्राथमिक टप्प्यावरती एवढं समजलंय की हे स्रोतसांमध्ये पचन चालू राहणार पोषक धातूंवरती, आणि ते पोष्य धातूंमध्ये म्हणजे स्थायी धातूंमध्ये परिणत होणार ॲट द एंड ऑफ पचन. काय म्हणजे मूलस्थानं आपण जेव्हा म्हणू त्यावेळेला ती मूलस्थानं अशी आहेत की जी त्या धातूंचे स्थायी स्वरूपातल्या धातूंचे अंश तिथे राहणार आहेत, आणि मग तिथून ते सगळ्या शरीरामध्ये पोचवले जातील. म्हणजे रक्ताचं मूलस्थान आम्ही यकृत लिहा असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला रक्त व स्रोतसात मधून आलेला अंश रक्ताचा परिणत होऊन रक्तामध्ये पूर्णत्वाला जातोय, आणि त्या मग यकृत लिहेमधून त्याचं सगळ्या शरीरामध्ये जीवनासाठी जे कार्य अपेक्षित आहे ते पोचवलं जात आहे. अशी सगळी कन्सेप्ट असणार आहे. तेव्हा पोष्य आणि पोषक यांच्यामध्ये घोळ करू नका. पोष्य आहे तो शरीरातला धातू आहे ज्याचं पोषण अपेक्षित आहे, आणि पोषक आहे तो आहारातनं नित्य जो निर्माण होतो त्या धातूचा अंश, आणि जो धात्वग्नीकडून परिणत होऊन पोष्यामध्ये कन्व्हर्ट होतो, परिणत होतो, आणि शरीराची यात्रा चालू राहते. आणि हे निरंतर घडत राहायला पाहिजे. मग ते चरकानी वर्णन केलेलं सूत्र लागू पडतं. संतता भोज्य धातूनाम परिवृत्तीस्तु चक्रवत. चक्राप्रमाणे हे चालू आहे, अखंड चालू आहे, अव्याहत प्रकारे हे चक्र चालू आहे. काय म्हणून आहार रस जो आहे त्याचं एक वर्णन त्यांनी अहरहर गच्छती इत्यतो रस असं वर्णन केलं की रस गतौ धातू, गतिवाचक धातू येतो त्याच्यामध्ये, आणि अहरहर गच्छती अष्टौ प्रहर चालू आहे त्याचं सर्क्युलेशन शरीरामध्ये. कारण अखंडपणे या धातूंना पोषकांशांची गरज आहे आणि स्थायी धातूंमध्ये त्यांचं परिणामन होत राहण्याची गरज आहे. त्याशिवाय शरीर यात्रा पुढे चालणार नाही. कळलं ना? तेव्हा हे त्यातले विशेष लक्षात घ्या. आता या पार्श्वभूमीवरती जरी सूत्र बघायला सुरुवात केली तर काय काय समजतं लक्षात येतं बघा. तेव्हा प्रसाद जे भाग म्हणजे सार भाग,
तेन रसाद रक्तम प्रसादजम ततो रक्तात् मांसम प्रसादजम मांसाच्च मेदः प्रसादजम इत्यादी योज्यम. तेव्हा रसाद रक्तम प्रसादजम इति रसात पाकेन जायते यहा प्रसाद अंशः तस्माद रक्तम जायते. म्हणजे त्या रसधातूच्या याच्यावरती तुम्ही शुक्रापर्यंत जाल त्यावेळेला किती वेळा त्याच्यावरती ती प्रक्रिया घडत जाते बघा अग्नीची, आणि तितक्यामुळे तो सूक्ष्म 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 होत जातो. म्हणून शुक्राचा मल सांगितलेला नाहीये, कारण एवढ्या प्रसादाच्या भागापासून आता मल स्वरूपात उत्पन्न व्हायला काहीच राहणार नाही. त्यांनी त्याला धातूची उपमा देताना सुवर्णाची उपमा दिली की सोनं तुम्ही तापवून त्याच्यातले मळ दूर करता, त्याच्यामध्ये शेवटी अशी परिस्थिती येते की ते 100% प्युअर सोनं होतं, आता त्याच्यात मल नाही. तर तसं शुक्राची स्थिती शरीरातली आहे, म्हणून शुक्राचा मल सांगितलेला नाही. काही जण म्हणतात श्मश्रू हे शुक्रमल आहेत वगैरे, पण त्याला शास्त्रामध्ये कुठे आधार नाही आहे. तंत्र सगळ्यांनी तसंच वर्णन केलंय की तंत्रे अनभिधान, शास्त्रात कुठं वर्णन केलेलं नाही, त्यामुळे ते स्वीकार करू नये. तेव्हा बाकीच्या सगळ्यांना यांचे मल सांगितले, कफ पित्त मला खेळूपासून मज्जेपर्यंत मल सांगितले. तसे उपधातू सांगत असताना मेदापर्यंत जे सांगितले त्याच्या पुढचे उपधातू नाही सांगितलेले. हे काही या स्ट्रायकिंग गोष्टी लक्षात ठेवा काय, कारण याच्यावरून आपल्या पुढच्या कन्सेप्ट तयार होतात सगळ्या. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये काही गोष्टी या इथून तुम्हाला इन्कॉर्पोरेट करत जाव्या लागणार आहेत. रसात स्तन्यम ततो रक्तम असृज हा कंडरा शिरा हा मांसाद वसा त्वचा षट्च मेदस स्नायू संधया. संपलं. धातुभ्यश्चोपजायन्ते तस्मात् ते उपधातवा. आणि यांना पुढची गती नाहीये. त्यांचं वर्णन भोजाने काय केलं, शिरा स्नायू रजस्तन्यो त्वचो गती विवर्जिता. गती विवर्जित म्हणजे काय, रसापासून रक्त निर्माण होतं, पुढची गती आहे. रक्तातून मांसाची निर्मिती पुढची गती आहे, पण उपधातूंना पुढची गती नाही, त्यातून काही निर्माण होत नाही. म्हणजे तो डेड एंड असल्यासारखा आहे धातू परिणामातला. काय सारभागापासून उत्पत्ती होण्याच्या दृष्टीने धातूंच्या संदर्भात उपधातू हा डेड एंड असणार. बरं, ते अस्थिमज्जा म्हणजे पुढचे जसे गंभीर धातू बनत जातील तिथे उपधातू बनण्या एवढी पोषकांश शिल्लकच राहत नसेल, त्यांचे निर्माण होतच नाहीत. म्हणजे अस्थिमज्जा शुक्राचे उपधातू नाही सांगितलेले. आणि हे जे उपधातू सांगितले स्नायू कंडरा शिरा वगैरे, हे जर तुम्ही रोगमार्गाच्या संदर्भात बघितलं तर मध्यम रोगमार्गात जातात. हा एक भाग लक्षात घ्या. धातू बाह्यरोग मार्गात राहतात. शाखा रक्तादयस्त्वक्ष बाह्यरोगाय न मिळतात. म्हणजे ह्याचं मी जे म्हणतोय की पुढे निदान चिकित्सेमध्ये लावायचे तुम्हाला, ते असं लावायला लागणार आहे. कारण धातूच्या नंतर उपधातूचं पचन आहे आणि ते जास्त गंभीर किंवा सूक्ष्म होणार. ते भाव सगळे जातात मध्यम रोग मार्गामध्ये. म्हणजे मेद धातू आहे बाह्यरोग मार्गात, पण त्याच्यापासून उत्पन्न होणारा स्नायू जो आहे तो मध्यम रोग मार्गात आहे ना. शिरोहृदय बस्त्यादी मर्माणी असनांच संदय हा तन्निबद्ध हा शिरा स्नायू कंडराद्याश्च मध्यम हा मध्यम रोग मार्ग आहे. हे लावायचं कसं, म्हणून स्नायूगत रोग चिकित्सा करायला कठीण म्हणतात. त्याचा हाही एक विषय आहे की ते मध्यम रोग मार्गातला अवयव होतं. आणि मध्यम रोग मार्गातले व्याधी हे स्वभावतः चिकित्सा करायला कठीण. आणि हे जर बघितले तर सगळे उपधातू जे आहेत ते मध्यम रोग मार्गात आहेत आणि धातू आहेत ते बाह्य रोग मार्गात आहेत. आणि त्यातले विकार चिकित्सा करायला तेवढे कठीण नाही होत, कारण ते पुढच्या सूक्ष्मपचनाच्या पातळीवर विकार निर्माण होतात. म्हणजे दॅट मेक्स युअर जॉब डिफिकल्ट. म्हणून अस्थिमज्जा शुक्र यांची सुद्धा व्याधी चिकित्सा करायला कठीण का म्हणलेत, तर उत्तरोत्तर गंभीर धातूंमधले विकार चिकित्सा करायला कठीण होणार आहेत. म्हणजे याच्या मागं सगळा आधी मुळात धातू परिणामाचा विचार आहे. लक्षात घ्या की ते किती सूक्ष्म होत जातं तेवढं तुमचं काम डिफिकल्ट होणार ना. आणि त्या धातू प्रसादापासून पुढे इंद्रियांची निर्मिती आहे, म्हणून इंद्रिय प्रदोषाचे विकार आहे आणि कठीण होतात चिकित्सा करायला. हे पहिलं स्ट्रक्चर लक्षात घ्या, म्हणजे पुढे निदान चिकित्सेला सोपं पडेल. आणि जितका धातू गंभीर असेल इन्व्हॉल्व तितकी चिकित्सा कठीण होत जाते, किंवा तुम्हाला चिकित्सा फल प्राप्त होताना दिसत नाही. याची कारणं ती आहेत. त्याचा बेस आहे तो इथं शारीरिक क्रियेमध्ये असणार आहे. हे धातू परिणाम नीट समजलं की पुढचं सुटेल, किंवा हा चिकित्सा करायला कठीण का जातोय हेही समजेल. आता इथे अत्र प्रजायते इति प्रशब्द हा प्रकर्षवाची तेन रसादिगत मलांशात
प्रजायते, इथं प्रकर्ष हा महत्वाचा आहे. पुढे त्यांनी शुक्राच्या बाबतीमध्ये जायते म्हणलंय, कारण शुक्रापासून पुढची काही निर्मिती नाही आहे. मग रसात रक्तम आणि मेदापर्यंत किंवा अस्थिमज्जापर्यंत प्रजायते याचा अर्थ काय? फक्त धातू निर्माण होत नाही, तर मलांश पण निर्माण होतात. प्रकर्षाने धातू निर्माण होतो असं त्याला सांगायचंय. म्हणजे त्यातला प्युरेस्ट फॉर्म जो आहे दॅट विल बी गेट कन्व्हर्टेड इन टू धातू, स्थायी धातू, अँड किट्टांश विल बी कन्व्हर्टेड इन टू कफपित्तादी मल. आता ही परिस्थिती शुक्राच्या बाबतीत संभवत नाही, म्हणून शुक्रम तू जायते आणि बाकीचे धातू प्रजा येते. कळलं का? मज्जेपर्यंत मल सांगितले, स्नेह अक्षित्व विषामोज, म्हणजे तो शब्द सुद्धा का वापरलेला असेल त्याच्या मागची भूमिका टीकाकार सांगतात की तो प्रजा येतेच का, जायते का नाही. आणि जायते असा जो धातू आहे तो जनरली आपण निर्माण कशासाठी वापरतो? जे उत्पन्न होतं, जन्माला येतं. मूळ धातू जनी असा आहे. तर या संदर्भात तो म्हणतो की जनिश्च अयम पोषण एव वर्तते न अपूर्व उत्पादे. जनरली आपण जेव्हा म्हणू की जायते म्हणजे जे नव्हतं ते उत्पन्न झालं. आता रसादी धातू नव्हते ते उत्पन्न होतात का? असं जर प्रत्येक वेळेला म्हणलं तर प्रत्येक क्षणाला आपण मरू आणि दुसऱ्या क्षणाला उठू, आहे की नाही? कारण नवीन धातू आले परत उठलो, म्हणजे चार्ज दिलेल्या खेळण्यासारखं आपलं होईल. चार्ज दिला की उठला, नाही की पडला पडू, असं होत नाही. हे धातू उत्पन्न केव्हापासून झालेले आहेत? गर्भप्रभृती आहेतच. मग त्याच्यामध्ये त्यांना जो कंटिन्युअस पोषणाचा सप्लाय पाहिजे, नरिशमेंट पाहिजे, ती ह्या परिणमनातून प्राप्त होत जाते. म्हणून जायते किंवा जनी या धातूचा इथे अर्थ पोषणासाठी घ्यायचा की दे गेट कंटिन्युअस नरिशमेंट धिस वे. म्हणजे तो क्रम त्यात त्यांनी सांगितला. रसापासून रक्त, मग मांस, ह्या क्रमाने त्यांना पोषण मिळत जातं. उत्पत्ती होते असं नाही, अपूर्व उत्पादासाठी नाही सांगितलेला. यतः रक्तादेव गर्भात प्रभृती एव उत्पन्ना रसादिभी पोष्यन्ते. ते गर्भात प्रभृतीपासूनच आहेत आणि रसादींकडून त्यांचं पोषण होत जातं. तेव्हा जो पोष्य आणि पोषक भेद आपण मगाशी बघितला त्याचं इथं आणि त्यांनी स्पष्टीकरण शिवदासांनी असं केलंय बघा की चरक असं म्हणतात, शंका अशी काढली, पुष्यंती तू आहार रसाद इत्यादीना चरके रसेन रसपोषण मुक्तम अत्र तू रसाद रक्तम इत्यादीना रसेन रक्तपोषण उच्यते इति विरोधा. इथं रसापासून रक्ताचं पोषण म्हणलंय आणि चरक म्हणतो की आहार रसापासून रसरक्तादींचं पोषण होतं, तर याच्यामध्ये विरोध आहे का? तर न एवं म्हणतो. एक एव अयम आहार रसा द्विप्रस्थान हा पोष्य पोषक भेदेन. एकच आहार रस असतो, दोन प्रकारचे काम करत असतो, पोष्य आणि पोषक भेदाने. तत्र अन्नपानात उत्पन्नो रस हा पोषक हा आणि रक्तादिवत स्थायी हा सपोष्य हा. रक्तादी धातूंप्रमाणे जो स्थायी आहे तो पोष्य रसधातू आहे, त्याचं पोषण अपेक्षित आहे. आणि अन्नपानातून उत्पन्न झालेला जो रस आहे तो पोषक रसधातू आहे, तो आहार रस म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे त्या आहार रसापासून पहिल्यांदी रसधातू निर्माण होतो आणि मग त्या रसापासून रक्त मांस असा क्रम सुरू होतो. तो आद्य धातू म्हणून उत्पत्ती त्याची होते. आणि तसेव हृदयम स्थानम उक्तम पोषक आहार रसस्य तू धमन्य हा एव स्थानम. हा भेद आहे. पोष्य रसधातू जो आहे त्याचं स्थान हृदय आहे, म्हणजे स्थायी रसधातूचं स्थान हृदय आहे. काय म्हणजे सर्व परिणमन पूर्ण झाल्यानंतर जे म्हणतात तुम्ही रसात्मकम वहंती ओजहा तन्निबद्धमी चेष्टितम आहे, ते त्या स्थायी रसधातूच्या कडून जेव्हा प्रीणनाचं काम सुरू होईल त्याच्याबरोबर ओज ही शरीर धातूंना जे काही व्हायटल पार्ट पुरवायचे ते पुरवणार आहे, असा त्याचा विषय संबंध राहतो. आणि हा जो बोलतोय तो आहार रस आहे, तो आहारातून उत्पन्न झालेला रस ज्याच्यामध्ये सातही धातूंचे पोषकांश आहेत आणि त्याचं स्थान काय आहे? धमन्य हा एव स्थान. तो धमनींच्या मार्फत शरीरामध्ये जातो, धातूंच्या पर्यंत पोचतो. आता एव पोष्यस्थायी रसव्यवच्छेदार्थम आहार इति रसविशेषण मुक्तम चरकेण. म्हणून चरकांनी रस म्हणलेलं नाहीये, आहार रसापासून रसारक्तादी धातू होतात असं म्हणलंय. 28व्या अध्यायातला उल्लेख आहे तो. तर या संदर्भातले जे 3 न्याय आहेत त्यांचं वर्णन म्हणजे क्षीरदधी न्याय, केदारकुल्या आणि खले कपोत याच्याविषयी सामान्य न्याय तुम्हाला कळले असतील की क्षीरदधी न्याय म्हणजे काय? जसं दुधातून दही करतो, दह्यातून लोणी, लोण्यातून घृत, घृतातून त्याचा आच्छे भाग म्हणजे घृतमंड, या क्रमाने धातूंची म्हणजे सर्वात्म परिणमन होतं.
केदार कुल्या न्याय त्याचा अर्थ काय? केदार म्हणजे पाट, पाण्याची तुम्ही सोडलेला पाट असेल. कुल्या म्हणजे वावरं छोटी छोटी. शेताची जर रचना बघितलीत तर एक असं इथून तिथपर्यंत शेत असं पसरलेलं नसतं, ते मध्ये मध्ये वाफे करतात त्याचे. का तर थोड्या थोड्या भागाला पाणी देता येतं आणि प्रत्येक भागामध्ये वेगळं पीकही घेता येतं तुम्हाला. दोन्हीसाठी ती रचना असते. आणि एकदम नुसतं शेतात पाणी सोडून दिलं तर ते सगळ्यावर पसरेल आणि सगळं पीक आहे ते तुमचं पाण्याखाली जाईल. म्हणून ते वाफे केलेले असतात, मध्ये मध्ये त्याला पार्टिशन्स सारखं केलेलं असतं, पार्टिशनिंग करून मग त्याच्यात पाणी सोडतात. तर तो न्याय तो केदार कुल्या. म्हणजे त्याच्यामध्ये आहार रस निघाल्यानंतर तो त्या डेस्टिनेशनमध्ये रसाच्या पोषकांश जे आहेत ते रसाला देणारे त्या धातुअग्नीकडनं रसाचं पचन होईल आणि स्थायी रसधातू निर्माण होईल. त्याचा मलभाग आहे तो कफ निर्माण होईल. या पद्धतीने पुढे जाईल. पुढच्या याच्यामध्ये गेल्यानंतर म्हणजे त्याचं म्हणणं असं की तो प्रत्येक धातू आपलावन करत जातो, म्हणजे पूर्ण व्यापतो. त्यामुळे रक्तामध्ये गेला की संपूर्ण धातू तिथे रक्त आहेच आणि त्या रक्ताची मिसळल्यामुळे हा आहार रस त्याला रसवर्ण रक्ताचे प्राप्त होतात, तर संपूर्ण रक्त नसतं. मग त्याच्यामध्ये परिणामन झाल्यानंतर रक्ताचा जो अंश आहे तो काढून घेऊन त्याच्यावरती रक्तधातुअग्नीची प्रक्रिया झाल्यानंतर स्थायी रक्तधातू तयार होतो आणि मग त्याला ते म्हणतात की रक्तत्व मृच्छती. रागता प्राप्त होऊन ते रक्तत्वाला जातं काय, असं वर्णन आहे. म्हणजे शोणितत्व येतं नंतर, पण तोपर्यंत त्या आहार रसाचा व्यपदेश जो आहे तो रक्तधातू म्हणून केला जातो. मग तिथून पुढे गेल्यानंतर त्याला मांसत्व प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीने तो क्रमपरिणामवाद ज्याला म्हणलंय की क्रमाने परिणमन होत जाते एका धातूतून दुसऱ्या धातूंचं. आणि तिसरा जो पक्ष आहे खले कपोतात. म्हणजे तुम्ही धान्य असं पसरलेलं आहे खळ्यावरती, तुम्ही बघितलं असेल तर पक्षी येतात आणि आपलं पाहिजे तेवढं धान्य त्याच्यातलं घेऊन जातात. तर तशा पद्धतीने प्रत्येक धातूंचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे वेगळे आहेत आणि त्या धातूचा पोषकांश हा त्या धातूला पोचवला जातो आणि तो धातुअग्नी त्याच्यावरती क्रिया करून, म्हणजे मूळ धातुअग्नीची क्रिया करून पोषक धातूतून स्थायी रसादी धातू निर्माण होणं याविषयी दुमत नाहीये काय. हे याच पद्धतीने होतं धातू परिणमन. मार्ग कोणता असावा किंवा न्याय कुठला अप्लाय होतो याच्याविषयी 3 वाद जन्माला आले आणि मग त्यांच्याविषयी काही प्रत्येकाच्या विषयी काही दूषणं आली. त्यांचं निराकरण कसं करता येईल ह्याविषयीचा विषय आला. कोणता त्यातला मान्य जास्त करून करावा ह्याच्याविषयी तुम्हाला मतमतांतर सापडतात ग्रंथांतरी. तर त्याच्यातला जो पहिला एक क्षीरदधी न्याय, त्याच्यामध्ये जी दूषणं येतात त्यांच्या बाबतीमध्ये पहिला आहे यदि सर्वात्मना पूर्वधातोः उत्तरधातुरूपेण परिणतिः भवति तर्हि त्रिचतुः उपवासेन देहे रसस्य सर्वथा नाशः स्यात् रसक्षयाच्च मरणं स्यात्. हा पहिला आक्षेप नोंदवलाय की रसधातू हा पूर्णतः रक्तामध्ये परिणत होतो. क्षीरात दधी भवती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातलं दूध काही राहत नाही ना, ते पूर्णतः दह्यामध्ये परिणत होतं. तसं पूर्ण रस रक्तामध्ये परिणत होतो, पूर्ण रक्त मग मांसामध्ये परिणत होतं काय. असं जर वर्णन बघितलं तर एखादा मनुष्य 3-4 दिवस किंवा तुम्ही लंघनावर ठेवलं अगदी चिकित्सा म्हणून सुद्धा, तर 4-5 दिवसांनी गेला, ज्वरही गेला, माणूसही गेला, काय झालं, रसक्षय झाला, मेला, असं होईल की नाही काय. म्हणजे अण्णा हजारे किती वेळा मेले असते बघा. त्यांनी आयुष्यामध्ये किती उपोषणं केली आणि त्यांची उपोषणं खरी असतात. म्हणजे असं उगाच चक्री उपोषण वगैरे नाही काय. मधला मार्ग काय नसतो. उपोषण म्हणजे आमरण. म्हणजे त्यांनी आतापर्यंत इतक्या वेळा आमरण केलं पण मरण अजून नाही आलं. क्रम हा जर सर्वात्म परिणामवाद ऍप्लिकेबल असता तर ते किती वेळा मेले असते आणि किती वेळा जन्माला आले असते बघा. तसं होत नाही. याचा अर्थ तो न्याय संगत नाहीये असं म्हणण्यासाठी ती दूषणं काढलेली आहेत. आणि दुसरा विषय असा आहे की मासेनं याती शुक्रत्व, मासेही ग्रंथकार सांगतात. दुसरी परिस्थिती अशी उद्भवेल की 1 महिन्यानंतर सगळं शरीर शुक्रमयच होईल. असं दिसतं का? नाही. सगळे धातू आमच्या शरीरामध्ये निरंतर वेगळे वेगळे आणि ते कार्यरत असलेले दिसतात. याचा अर्थच क्षीरदधी न्याय हा पूर्णतः संगत नाही. आज पहिला आक्षेप आहे.
दुसरा आक्षेप आहे, काही ठिकाणी सद्य शुक्रकरम पया वगैरे अशा संदर्भ देतात. म्हणजे वृक्ष औषधही प्रभावाने तात्काळ शुक्राचं पोषण करतात. असं तिथं तुम्ही सर्वात्म परिणामवाद लावणार कसा, की घेतल्यानंतर डायरेक्ट शुक्राची वृद्धी होते. मग रसातून रक्त होणं, रक्तातून मांस होणं, ही प्रक्रिया फास्ट म्हणली तरी किती होणार हो. डोळ्याची पापणी लवे लवेपर्यंत होणार नाही ना, कारण त्याचा जो क्रम सांगितलाय ग्रंथांनी तो तेवढा पूर्ण करूनच जाणार ना ते. म्हणजे एकेका धातूमध्ये तो रस किती काळ राहतो याचं वर्णन सुश्रुतांनी जे केलं पुढे, की त्रीणी त्रीणी कला सहस्राणी अवतिष्ठते वगैरे. आणि त्याच्यानंतर मग तो 5 दिवसांनी रसपरिणाम 6 दिवसांनी होतं. मग पुढे असं करत करत 6 दिवसांनी रक्त, असं करत मासेने अति शुक्र तो मानम पाकक्रमादेवी 1 महिन्याने शुक्र निर्माण होतं, असं वर्णन आहे मिनिमम. मग तसं जर म्हणलं तर हा सद्य शुक्रकरम पया हाचा संदर्भ लागत नाही. बरं, वृक्षद्रव्य बऱ्याचदा तुम्ही वापरता ती अशाच प्रकारे प्रभावाने काम करतानाही दिसतात सद्य शुक्रवर्धन करताना. म्हणजे त्या दृष्टीने पण हा क्षीरदधी न्याय ऍप्लिकेबल होत नाही. तिसरा आक्षेप आहे असा की क्षीरदधी न्यायामुळे रसातून सगळ्याच रक्त निर्माण होत असेल तर रसदृष्टी झाली की रक्तही दुष्ट व्हायला हवं. ती रक्तदृष्टी पुढे मांसामध्ये जाणार, मांसातून मेदामध्ये जाणार. म्हणजे एक प्रसंग असा येईल की सगळेच धातू दुष्ट झाले. तर तसं दिसतं का? रसदुष्ट झाला म्हणून रक्त लगेच दुष्ट झालेलं दिसतं का? नाही दिसत. तसं जर दिसत असतं तर मग वेगळे वेगळे व्याधी रसप्रदोषाचे रक्तप्रदोषाचे सांगायची गरजच उरली नाही. काय की एक धातू दुष्ट झाला त्याच्यातनं दुसरा होणार, तिसरा होणार, सर्व धातू प्रदुष्टी होणार. मग म्हणजे त्याही दृष्टीने हा स्वीकरणीय नाही. चौथा दोष असा येतो त्याच्यामध्ये की पूर्वधातू परम कुर्यात वृद्धा हा क्षीणश्च तद्विधम, असं आपण म्हणतो की पूर्वीचा धातू पुढच्याला वृद्ध झाला किंवा क्षीण झाला तर त्याचं रिफ्लेक्शन पुढच्या धातूवर येतं. आता मेद जर वृद्ध झाला, पूर्वधातू वृद्ध्या उत्तर धातू वृद्धी अपि भवति एवं मेदो वृद्ध्या सत्याम वृद्धौ सत्याम भूरी कारणत्वेन आसनापि भूयसा भवितव्य. मेदोवृद्धी झाली तर पुढे अस्थि मज्जेची पण वृद्धी व्हायला हवी. असं दिसतं का? उलट चरकाने स्थौल्याच्या संप्राप्तीमध्ये काय वर्णन केलं की जसा मेद उपचित होतो तथा इतरे धातवा, मेदैव उपचयते न तथा इतरे धातवा. इतर धातू उपचितच होत नाहीत त्याचे. मग क्षीरदधी न्यायाप्रमाणे सर्वात्म परिणामन धरलं तर मेदवृद्धी झाली की पुढे अस्थीची वृद्धी झाली पाहिजे, मज्जेची वृद्धी झाली पाहिजे, असं दिसत नाही. परंतु भूरी मेदस हा इतर धातू परिक्षय हा भवती. उलट दिसतं की इतर धातूंचा परिक्षय होतो, आस्थ्यादी उत्तर धातूंचा, त्यांना पोषण मिळत नाही. आणि हे बऱ्याचदा तुम्हाला दिसेल ओबेस लोकांना जर बघितलं, विशेषतः लहान मुलांच्या मध्ये. मी मागेही म्हणलं की त्यांची जर तपासणी नीट केली, शारीरिक तपासणी, तर बऱ्याचदा माल फॉर्म टेस्टिस असं एक परीक्षण सापडतं. विशेषतः 10 ते 14 वर्षाच्या वगैरे मुलांची जर परीक्षणं केलीत आणि ओबेस असतील तर पुढच्या धातूंचे अवयव आहेत, कारण शुक्राचा अवयव वृषणा वृद्धी झालेली दिसत नाही. सगळी वृद्धी असते ती मेदामध्येच असते, स्थूलता. म्हणजे एक बघा तुम्ही की मगाशी म्हणलं तसं की तो धातू विकृत स्वरूपात वाढलाय आणि पुढच्या धातूंना त्याच्यामुळे पोषणच मिळत नाहीये. मार्गावरोधामुळे परिणती होते कुठे? विकृती कशात होते? स्नायूमध्ये जाते, कारण तो त्याचाच उपधातू आहे ना. त्यामुळे लंबन सापडतं तुम्हाला, फिक्स तनोदर लंबन, तिथल्या स्नायूंच्या ठिकाणीच लंबन अशा प्रकारची अवस्था येते ना. म्हणजे त्याच्या उपधातूमध्ये ती विकृती ट्रान्समिट होते, पण अस्थिवृद्धी झालेली दिसते का? नाही दिसत. तर म्हणून सर्वात्म परिणामन हा विषय तुम्हाला स्वीकारणीय नाही, अशी त्याच्याविषयी 4 दूषणं काढली. दुसरा जो आहे केदारकुल्य न्याय, हा जास्त करून ऍक्सेप्टेड आहे, पण काही ठिकाणी तुम्हाला खलेकपोत न्यायाचा आश्रय पण घ्यावा लागतो. म्हणजे खऱ्या दृष्टीने जर बघायचं झालं तर हे तिन्ही न्याय तुम्हाला एकदम आउटराईट असे झिडकारून टाकता येणार नाहीत, कारण सगळ्या प्रकारे या प्रकारचं पचन शरीरामध्ये चालू असतं. त्या त्या वेळेला तो न्याय अप्लाय होत असतो. खलेकपोतही काही ठिकाणी तुम्हाला अप्लाय होताना दिसतोय. आता त्याच्याविषयी एखादा न्याय संगत आहे असं ऍक्सेप्ट केल्यानंतर ते एस्टॅब्लिश करण्यासाठी टीकाकार सांगतील तुम्हाला वेगवेगळे मार्ग, कसे या बाबतीतही सांगितलेत. पण हा क्रमपरिणाम जो पक्ष आहे
केदारकुल्य न्यायाचा हा त्यातल्या त्यात संगत म्हणून जास्त करून ग्रंथकारांनी ऍक्सेप्ट केलेला दिसतो. त्यावेळी वरची जी 4 दूषणं आहेत ती केदारकुल्य न्यायाला अप्लाय होत नाहीत असं त्यांचं असं स्पष्टीकरण दिलंय. उपर्युक्त दूषण चतुष्कम अंशांश परिणामवादिनी केदारकुल्य न्याय नास्ति अस्मिन् पक्षे रसस्य कश्चित अंशः स्थायी रसरूपेण शरीरे संचरति अस्य स्थायी रसस्य रक्तम न भवति. तेव्हा मुळात त्यांनी म्हणलं की आहार रस आला रसाच्या स्थानामध्ये, संपूर्ण आहार रसाचं रसामध्ये परिणमन होतच नाही, त्यातल्या कियता अंशेनं त्यातला काही अंश रसाचा जो आहे तो काढला जातो, त्याच्यावर रसधात्वग्नी काम करतो आणि रस धातू स्थायी असा आणि किट्टांश स्वरूपामध्ये कफ असा निर्माण होतो. त्याला इथे डल्लणाने 3 प्रकारचं परिणमन होतं असं वर्णन केलंय की रसादीनां मलस्थूल अणुविभाग विशेषण त्रिविधा परिणाम भवति. की प्रत्येक धातूचं परिणमन 3 प्रकारे होते. एक मलभाग, दुसरा स्थूल भाग आणि तिसरा अणुभाग. असं एक डल्लणाने वर्णन केलेलं आहे त्या 14व्या अध्यायाच्या सूत्राच्या टीकेमध्ये की तद यथा अन्नात पच्यमानात विणमूत्र मलहा. पच्यमान अन्नापासून विणमूत्र या स्वरूपामध्ये मल तयार होतो. सारो रसहा सारभाग म्हणून रस आहार रस जो आहे तो वेगळा काढला जातो. रसात अग्निपक्वात मलहा कफहा रसापासून क्रम कसा जातो बघा. रसापासून अग्निपक्व रसधातूच्या अग्नीची क्रिया होऊन मल स्वरूपात कफ तयार होतो. स्थूलो भागो रसहा स्थूल भाग जो आहे तो स्थायी रसधातूमध्ये परिणत होतो आणि अणुभाग हा रक्तम त्यातला जो सूक्ष्म अंश आहे तो पुढच्या धातूचा परिणमनाचा अंश म्हणून पुढे जाईल. रक्तात अग्निपक्वात मलहा पित्तम स्थूलभाग हा शोणितम अणुभागस्तु मांसमिति. याप्रमाणे ते सगळ्या धातूंच्या बाबतीमध्ये तुम्हाला लावून घेता येईल. ही टीका पुरेशी स्पष्ट आहे या संदर्भामध्ये. तेव्हा ह्या पद्धतीने त्रिविध जर पाक लक्षात घेतला धातूंच्या पातळीवरती होणार. आणि एक लक्षात घ्या की जाठराग्नीची पातळी संपली काय. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की त्यांनी त्या जाठराग्नीच्या पाकालाच अवांतरम अणुव्यापार म्हणले. आता हा व्यापार त्याच्या पलीकडचा आहे म्हणजे तो आणि किती सूक्ष्म झाला बघा. मायक्रो लेवल आली आणि म्हणजे हे किती सूक्ष्म सूक्ष्म अंश होत जातात. हे स्थूलातून सूक्ष्माकडे प्रवास चालू येतो धातुपचनाचा आणि अंतिमतः इंद्रियांचं पोषणापर्यंत हा सगळा भाग वापरला जाणार आहे. म्हणून ते फॉर्म्स आहेत ते प्युरेस्ट तयार केले जात आहेत. जितके प्युअर तयार होतील काय म्हणजे काही आपल्याला समजलं नाही तर आपल्याला काय करायचं की धातू परिणमन सुधरवायचे, आपोआप बाकीच्या गोष्टी जागेवर पडतील. विकृतीच्या संदर्भामध्ये हा विषय लक्षात घ्यायचा काय. आणि त्या दृष्टीने चिकित्सा करत असताना प्रयत्न असतो ग्रंथकारांचा सुद्धा. तेव्हा हे 3 प्रकारचं पोषण होणार आहे. त्यामुळे त्यातला संपूर्ण भाग परिणत होत नाही. त्यामुळे रसाची दृष्टी झाली म्हणून रक्ताची दृष्टी होईल असं नाही. कारण रक्ताचा जो पोषक अंश आहे त्याच्यावरती रस काहीच प्रक्रिया करणार नाहीये. नो प्रोसेसिंग हॅज बीन डन. तो रक्ताला पुढे पाठवला जातो. रक्त धात्वग्नी त्याच्यावर क्रिया करेल. म्हणून त्या धातूंचे किंवा धातू व स्रोतसांची प्रदृष्टीची कारणं जी सांगितली हे सांगण्याचं प्रयोजनच ते आहे. नाही तर काय प्रयोजन उरलं नसतं ना. क्रमपरिणामवाद जर नसता तर एक लमसम जरी सांगितली असते स्रोतदृष्टी कारणाने पुरे आहेत. रसाची वेगळी रक्ताची वेगळी सांगण्याच्या मागे हेतूच आहे की त्या स्रोतदृष्टी कारणांच्या सेवनाने तो धातू बिघडतो. म्हणून ती वेगळी वेगळी सांगितली. त्याचाही अर्थ हाच आहे की रसदृष्टी झाली म्हणून रक्तदृष्टी होईल, रक्तदृष्टी झाली म्हणून मांसदृष्टी होईल हा वाद स्वीकारलेला नाहीये. तेव्हा त्यातल्या काही अंशाने उत्तर धातूचं पोषण होतंय. काही अंश स्थायी रस धातूसाठी वापरला जातो आणि त्यातनं काही अंश मलामध्ये परिणत केला जातो. अशा प्रकारचं त्रिविधा पचन धातूंच्या पातळीवरती पण चालू आहे. म्हणून सर्वात्म परिणामन वादामध्ये जी दूषणं होती ती इथे लागू होत नाहीत. तेव्हा प्रतिधातूमध्ये 2 अंश असतात. एक स्थायी धातू आणि उत्तर धातू पोषक अंश. आणि त्यामुळे ट्रान्समिट होत जात नाही अशी दृष्टी असं त्याचं म्हणणं आहे त्यांचं. तिसरा जो न्याय आहे खले कपोत सद्य शुक्रकरम पया वगैरे जी वर्णनं केलेली आहेत त्याही बाबतीमध्ये काही गोष्टी असंगत आहेत असं त्यांचं असं सांगितलं जातं. पयसा या सद्य शुक्रवृद्धी भवती सा क्रमपरिणामतः न उपपद्यते. क्रमपरिणामतः रसः मासेन शुक्रत्वं याति पयस्तु सद्यैव शुक्री भवति तस्मात्
अस्मिन् उदाहरणे क्रमपरिणामवादी केदारकुल्या न्याय हा असंगत आहे. या उदाहरणाच्या संदर्भामध्ये तो असंगत आहे. खले कपोत न्याये तु रसस्य पृथक् पृथक् मार्गैः रक्तादि स्थानेषु गमनं रक्तादीनांच पोषणं भवति. तत्र यः प्रत्यासन्नो धातुः स शीघ्रं पोष्यते यस्तु स्रोतसां सुदूरवर्तित्वात् दूरस्थः तस्य चिरेण पोषणं भवति. जो सगळ्यात दूर आहे त्याचं चिरेणी पोषण होणार, उशिरा पोषण होईल, आणि जो सगळ्यात जवळ आहे त्याचं पहिल्यांदी पोषण होणार आहे. तेव्हा त्या क्रमाने त्या धातूंची दृष्टी किंवा हे होत जाणार. म्हणून रसदृष्टी झाली म्हणून पुढच्या धातूची दृष्टी होईलच असं नाही, कारण त्याचा जो पोषकांश आहे तो नेण्याचा मार्गच वेगळा आहे. म्हणजे खले कपोत न्यायामध्ये सुद्धा एक धातू दुष्ट झाला म्हणून दुसरा होईल असं सांगता असं नाही होत. याची संगती लावता येते, कारण प्रत्येक धातूंचे मार्ग वेगळे आहेत. ते असे कंपार्टमेंटलायझेशन झाल्यासारखे आहेत काय. त्यामुळे याची दृष्टी झाली म्हणून दुसऱ्याची दृष्टी होईल, तिसऱ्याची होईल असं होत जाणार नाही. म्हणून खले कपोत न्यायामध्ये तो दोष येत नाही. आता राजयक्ष्म्यामध्ये एक वर्णन केलंय की रक्तम विबद्ध मार्गत्वात मांसादी न प्रपद्यते. तर खले कपोत न्याय सांगत असताना जर तुम्ही मानलात त्याला पृथक परिणामवाद म्हणले त्यांनी. म्हणजे पहिला जो आहे क्षीरदधी न्याय तो सर्वात्म परिणाम, दुसरा जो आहे केदारी कुल्या तो क्रमपरिणामवाद आहे, आणि तिसरा जो आहे तो पृथक परिणाम. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं पचन होतं. तर रसाद रक्तम रक्तात मांसम इत्यादी क्रमपरिणामः एव अत्र चरकेण स्वीकृतः इति चेतन एतद्वचनं कृष्णदेहचारी रक्ताभिप्रायेण उक्तम न तु पोषक शोणिताभिप्रायेण. चक्रपाणीने त्याच्यावरती उत्तर असं दिलंय की रक्तम विबद्ध मार्गत्वात मांसादींना प्रपद्यते असं जे म्हणलंय ते कृष्णदेहचारी रक्ताभिप्रायेण पोषक शोणिताच्या अभिप्रायाने म्हणलेलं नाही. म्हणजे स्थायी धातू रक्त हा निर्माण झाल्यानंतर त्याचं जे कार्य आहे जीवन देणं, ह्यासाठी त्याचं जे शरीरामध्ये अभिसरण होणार आहे त्या मार्गामध्ये अडथळा आल्यामुळे ते मांसादींना प्राप्त होत नाही, आणि त्यामुळे क्षय दिसतो. त्या पुढच्या धातूंना जीवन प्राप्त होत नाही. त्यांना जीवनाचं जीवन कार्य जे रक्ताकडून होणार आहे, म्हणजे प्रत्येक धातू परस्पर संस्तंभात धातू स्नेह परंपरा असायची त्यांनी वर्णन केलेलं आहे की हे धातू एकमेकांना उपकारक असं काम करत राहतात. म्हणजे जीवन हे कार्य जर रक्ताचं असेल तर या जीवन कार्याची गरज रसादी सगळ्याच धातूंना आहे. म्हणजे स्थायी रक्त धातू निर्माण झाल्यानंतर त्याच्याकडून जीवन कार्य घडवलं जाणार आहे शरीरामध्ये. याचं जर सप्लाय बाकीच्या धातूंना विबद्ध मार्गत्वामुळे झालाच नाही तर काय होईल, मांसादींना पोषण मिळणार नाही किंवा जीवन मिळणार नाही. परिणामी ते काय होतील, ते त्यांचा क्षय व्हायला सुरुवात होईल. ह्या स्वरूपामध्ये तो म्हणतो ती गोष्ट लावावी. म्हणजे खले कपोत न्यायामध्ये कारण ते प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत. मग रक्ताचा मार्ग विबद्ध झाला म्हणून मांसादींना पोषण न मिळण्याचा काही योजनाच नाही ना. खले कपोत न्यायामध्ये प्रत्येकाचा मार्गच वेगळा आहे. मग तसं का सांगितलं तर ते देहचारी रक्ताच्या अभिप्रायाने सांगितले, पोषक रक्तादी धातूंच्या अभिप्रायाने सांगितलेलं नाही. असा एक त्याच्यामध्ये चक्रपाणीने स्पष्टीकरण दिलंय. त्याच्यानंतर त्रीणी कला सहस्राणी पंचदशच कला एकैकस्मिन् धातौ सरसा अवतिष्ठते इति यदुक्तं सुश्रुतेन तत्तु केदार कुल्या न्यायतः एव उपपद्यते न तु खले कपोत पक्षे इति चेत् उच्यते. अस्मिन् सुश्रुतवचने विदूरगामी रसस्य पूर्वपूर्व रक्तादी धातू लंघन कालः उक्तः. त्याच्यातही त्यांनी एक स्पष्टीकरण असं सांगता येतं म्हणले की एकेका धातूमध्ये हा रस जो आहे तो 3015 कला एवढा काळ राहतो काय. म्हणजे त्याचं जर तुम्ही कन्व्हर्जन आजच्या काळात केलं तर म्हणून त्यांनी ते साधारणपणे 5 दिवस 6 दिवस असं राहतो असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग तो मासेने अति शुक्रत्व या क्रमाने जातो. तर ह्याची संगती फक्त केदारी कुल्य न्यायानेच लागू शकते असं म्हणायचं काही कारण नाही. खले कपोतानी पण लावता येते. खले कपोत न्यायाने काय लावायचं तो म्हणतो की हा एका धातू लंघन करून जाण्यासाठी लागणारा काळ सांगितलाय. काय केदार कुल्यामध्ये काय की ते पचन चालू आहे, क्रमपरिणाम रसामध्ये आलाय, सगळ्या आहार रसाने रसाचं आपलावनं केलं, त्यातल्या रसधातूचा पोषकांश जो आहे तो रसधात्वग्नीकडनं पचवला गेला, हे परिणामन रसाचं पूर्ण झालं, मलकफ निर्माण झाला, अणुभाग जो आहे म्हणजे त्याचा आता उरलेला जो भाग आहे तो पुढे जाणार रक्ताला, रक्ताचं आपलावनं होणार काय.
ते रक्ताचं आपलावनं झालं की रक्तधात्वग्नीची क्रिया होईल, त्यातला पोषकांश रक्ताचा जो आहे तो स्थायी रक्तधातूमध्ये परिणत होईल, मलांश म्हणून पित्त वेगळं काढलं जाईल आणि अणुभाग जो आहे तो मांसाच्या आपलावनासाठी पुढे जाईल. या क्रमाने क्रमपरिणाम चाललाय. कळलं का? तर ह्या सगळ्या याच्यासाठी तो म्हणतो की किती काळ लागतो, तर एका धातूमध्ये हे सगळं परिणामन पूर्ण व्हायला 3015 कला एवढा काळ लागतो. साधारण 5 ते 6 दिवसांचा काळ आहे तो. त्याच्यामध्ये रसातून जेव्हा परिणती होत असते, रक्त बनत असतं, त्याच्यामध्ये येणारी जी वर्णस्थित्यंतर आहेत त्याचं वर्णन हरित संहितेतलं जे आहे ते वाचलं असेल तुम्ही, पण पुन्हा एकदा सांगतो. रसः सप्ताहात अर्वाक परिवर्तमानः श्वेत कपोत हरित हारिद्र पद्म किंशुक अलक्तक रसप्रख्यश्च अयम यथाक्रमम दिवस परिवर्तात वर्ण परिवर्तम आपद्यमानः पित्तोष्मा उपरागात शोणितत्वम आपद्यते. ह्या क्रमाने ते सुरू होतं. कारण रसाचा वर्ण असा म्हणून कुठे वर्णन केलेलं नाही, तो परम सूक्ष्म पाण्यासारखं जलवत अशा स्वरूपाचाच आहे तो. पण त्याचं परिणामन होत जाताना मग अशा रसापासून रक्तामध्ये निर्मिती होत असताना त्याची वर्णस्थित्यंतर यायला पाहिजेत. ती कोणची सांगितली? पहिलं श्वेतापासून सुरुवात होते, म्हणजे त्याला श्वेतवर्ण प्राप्त होतो, मग कपोत म्हणजे किंचित लालसरपणा यायला सुरुवात होते, मग हरित आहे, मग हारिद्र, पद्म कमळाप्रमाणेला, किंशुक म्हणजे पळसाच्या फुलासारखा लाल, आणि अलक्तक रसप्रख्य लाक्षारस पातळ केल्यानंतर ती जशी लाल बुंद दिसेल. म्हणजे ही वर्णस्थित्यंतर रसापासून रक्तामध्ये परिणती होत असताना प्रत्येक दिवसाला एक रंग त्याचा बदलत जातो, असं हरिताचं वर्णन आहे. आता ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही पांडूची संप्राप्ती लावून बघू शकता की त्याच्यामध्ये आम्हाला जी वर्णस्थित्यंतर दिसतात त्वचेवर्णी दिसणारी, आणि मग रक्तधातूचा क्षय, आणि मग त्याच्यापासून पुढे मेदादी धातूंचे क्षय होत जातात, हे या पद्धतीने लावता येते का बघा, की कुठल्या पातळीवरती हे रसाचं परिणामन विकृत झालं. कारण त्वचीवर्णान पृथक विधान, पांडू हारिद्र हरितान, त्वचीवर्णान पृथक विधान, एकच वर्ण येतो सांगितलेलं नाहीये. यतोतः पांडू इत्युक्तः सरोग तेषुच्या अधिकम, तो पांडू वर्ण अधिक येतो म्हणून पांडू म्हणलाय, पण बाकीचे येत नाही तसं नाहीये. मग वातजे पांडू मध्ये शावता का आली? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वर्णस्थित्यंतर येत आहेत, म्हणजे बिघाड कुठं होत असेल, ह्या पातळीवर होत असेल. रसामधून त्याचं रक्तामध्ये परिणामन होत असताना जी वर्णस्थित्यंतर प्राकृतरित्या दिसायला यायला हवीत काय, म्हणजे शेवटचे 3 वर्ण जर बघितलेत ना तर ते रक्तवर्णाकडेच जाणार आहेत, पद्म, किंशुक आणि अलक्तक. क्रमाने ते रक्त स्लाइटली रेड टू हॉट रेड असं होतं बघा. म्हणजे मूलतः काहींच्या मध्ये काहींचे एकदम लाल बुंद असतात बघा, म्हणजे रक्ताचं परिणामन चांगलं आहे, म्हणजे ते अलक्तक रसापर्यंत जात आहे, रसातून परिणामन जे व्हायचंय. आता त्याच्या अलीकडच्या पातळीवरती जर दिसलं आम्हाला तर याचा अर्थ असा होऊ शकतो की हे वर्णपरिणामन जे आहे रसातून रक्तापर्यंत होणारं ते ह्या पातळीवरतीच थांबलंय, त्याच्या पुढे ती नीट होत नाहीये. म्हणजे तुम्हाला काम कुठं करायचंय? रक्ताच्या धात्वग्नीवर करायचंय. हे 7ही प्रकारचे वर्ण विपर्यय करून रक्तामध्ये तो परिणत होतो. म्हणून शेवटचा वर्ण आहे लाक्षारस सदृश हॉट रेड, तसा आला पाहिजे वर्ण. काय म्हणजे किती बारीक विचार सांगून ठेवलाय बघा. मग त्याच्या अलीकडचे वर्ण विपर्यय जर दिसत असतील आपल्याला तर त्याप्रमाणे तुम्हाला चिकित्सा करावी लागणार आहे, त्याच्यावर काम करा. मग माणूस एकदमच पांढुरकाच पडला तर पूर्णच परिणामन पहिल्याच टप्प्यावर अडकलंय. काय हे वर्ण दिसतात का बघा, हरित हरिद्रचं तर वर्णन आलेलंच आहे. काय मग असे वर्ण आपल्याला दिसत जातील का? म्हणजे पांडूच्या संदर्भामध्ये एक 100 पेशंटचा आपण अभ्यास जर करायला लागलो तर कदाचित वी विल एंड अप गेटिंग 7 डिफरंट कॅटेगरीज. काय म्हणजे पांडूच्या कॅटेगरी असतील त्या अलीकडच्या असतील, पद्म, किंशुक आणि अलक्तक या रक्तधातू परिणत होत चाललेल्या कॅटेगरीज आहेत. त्याच्या अलीकडचे जे आहेत त्या बघा तुम्ही कशा आहेत त्या. म्हणून रसप्रदोषामध्येही पांडुत्व आलं. म्हणजे हे पचन तिथंच अडकलंय. रक्तधात्वग्नीची क्रिया ऍप्लाइड ऍस्पेक्ट लक्षात घ्या.
काय नुसत्या कन्सेप्ट शिकण्यात अर्थ नाही आहे, पुढे त्याचं चिकित्सेमध्ये हे करता आलं पाहिजे, ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी या टप्प्यावर थांबलं, त्याच्या पुढचं आता जर घडवायचं असेल तर काय अडवायचंय, रक्तधात्वग्नीची क्रिया नीट करायची आहे काय, आणि अग्नीची क्रिया जिथं जिथं नीट करायची असेल तिथं प्राधान्याने तुम्ही घृताचे वापर बघता. पांडूच्या चिकित्सेमध्ये घृताचा वापर किती आहे, का असेल, हे ह्या पद्धतीने लावा, म्हणजे त्या चिकित्सा लागतात काय. नाही तर पांडू हा धातुगत व्याधी असून सुद्धा प्राधान्याने घृताची चिकित्सेचा वापर का केलाय, तर कुठेतरी हा विषय त्याच्या मागे विचार असणार की ते जे परिणमन थांबलेलं आहे ते जाठराग्नी सुधारायचा आणि धात्वग्नीचं बल वाढवून ते घडवून आणायचं काय. मग ते पद्म किंशुक अलक्तक पर्यंत जातं आणि मग त्यावेळेला तुम्ही म्हणणार की पांडू बरा झाला माझ्याकडून, कळलं ना. किंवा या पद्धतीने हे आपली त्याचे अप्लाइड ॲस्पेक्ट्सही लक्षात घ्या. तेव्हा श्वेत कपोत हरित हरिद्र पद्म किंशुक अलक्तक एवढे त्याच्यामध्ये परिणमन होत जातात आणि या पद्धतीने तो परिणमन होत जाणार आहे. खले कपोत न्यायामध्ये तो एवढंच म्हणतो की हा धातूंचा लंघन काल सांगितलाय, प्रक्रिया काही होत नाही. म्हणजे कसं आहे की वेगळ्या उदाहरण देतो आत्ताच्या काळातलं, की तुम्ही एसटीने निघालात तर ती बघा, ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या बारक्या बारक्या स्टेशनवरती ती अशी आतमध्ये बसस्थानकावर जाणार, तिथं 5 मिनिटं थांबणार, मग तिथले काही पॅसेंजर येणार, पुन्हा आपली रस्त्याला आली चालली काय, आणि त्याप्रमाणे क्रमपरिणामवाद चालू असतो तो आपला. हळूहळू हळूहळू ते महिन्यानी. तसं तुम्ही सकाळी पोचलात, पणजीहून निघालात रत्नागिरीला जायचं म्हणून, संध्याकाळी 4, 4:30, 5 कधीतरी ती आपली हुश पोचली बाबा. आणि तेच आता रेल्वेने गेलात 2 किंवा 3 स्टॉप डायरेक्ट तिथं पोचलं, किंवा काही काहींना डायरेक्ट तो स्टॉप असतो, पण लंघन काल करावा तोच असतो ना. म्हणजे जरी ती इथून निघालेली बस आहे पुण्याला चालली, सावंतवाडीला स्टॉप नसतो, पण सावंतवाडी जाऊन जावं लागतं तिला, त्याशिवाय पुणे येणार नाहीये. उड्डाण करून जात नाही ना पुण्याला, ते विमान जाऊ शकतं. त्याला सांगण्याचा उद्देश आहे की तो धातू लंघन काल सांगितलंय असं म्हणतो. परिणामान ऍक्च्युअली काही होत नाहीये, पण विदुर धातू आहे शुक्र, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला तेवढा काळ लागणार आहे. असा खलेकपोत न्यायवादी जे आहेत ते त्याचं समर्थन करतात. बरोबर आहे का चूक आहे याबद्दल विषय मांडलेला नाहीये. त्यामुळे जास्त करून जो वाद स्वीकारलाय तो क्रमपरिणामवादच स्वीकारलाय, कारण त्या दृष्टीने तुम्ही धातू परिणामन जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकता. आणि तशाच प्रकारचे जर तुम्ही बघितले तर ऍक्सेप्टन्सही तसाच आहे. तेव्हा त्रिविध वाद जरी सांगितलेले असले तरी शेवटी त्याच्यातून जो स्वीकारलेला वाद आहे तो जास्त करून केदारकुल्या हाच तुम्हाला दिसतो. त्याचं स्पष्टीकरण सगळं चरकामध्ये जे त्यांनी सांगितलंय, त्यांनी पुढे चिकित्सा स्थान 15 मध्ये जास्त स्पष्टीकरण केलेलं नाही. ते 28वा अध्याय जो आहे विविधाशित पितीय, तिथे पुष्यंती तू आहार रसाद रसरुधिर मांसमेध अस्थि मज्जा शुक्र ओजांसी पंच इंद्रिय द्रव्याणी धातू प्रसाद संज्ञकानी शरीर संधिबंध पिच्छादयश्च अवयवाहा इथपर्यंत ते पचन जातं. म्हणजे धातूंच्या पलीकडे सुद्धा कुठपर्यंत जातं ते सांगितलंय. धातू प्रसाद संज्ञकानी पंच इंद्रिय द्रव्याणी तिथपर्यंतही जातं. आणि शरीर संधिबंध पिच्छादयश्च अवयवाहा यांनाही त्याची गरज असते. पिच्छादी अवयवांचं वर्णन सुद्धा किंवा माहिती त्या काळी त्यांना होती, काय स्वतंत्र वर्णन केलेलं नसलं तरी. ज्याला आज तुम्ही म्युकस मेम्ब्रेन म्हणाल, तशाच प्रकारची पिच्छेची अवस्था वर्णन केलेली आहे. तो पिच्छा सदृश हे आहे, कफ सदृश भाव आहे, त्याच्यातून ॲब्सॉर्प्शन जास्त जोरात होत असतो. त्याला पोषण पाहिजे का नाही? पाहिजे. तो धुवून गेला तर काय होतं? पोषण होत नाही, ॲब्सॉर्प्शन होत नाही, शोषण होत नाही, आणि पुढे धातुक्षय दिसतात तुम्हाला. धातू प्रसाद संज्ञकानी इति अत्यर्थ शुद्धेन एव धातू प्रसादेन इंद्रियाणी आरभ्यन्ते इति दर्शयति. तेव्हा अत्यर्थ शुद्ध अशा धातू प्रसादापासून इंद्रियांची निर्मिती होते. त्यामुळे तुमचे जर धातूच चांगले नसतील तर इंद्रियांचे विकार तुम्हाला दिसणार. म्हणजे इंद्रिय प्रदोष जर दूर करायचे असतील तर पहिल्यांदा आम्ही धातू परिणमनाची माहिती जास्त घ्यायला पाहिजे आणि तिथून सुरुवात करा.
म्हणून बऱ्याचदा इंद्रियगत विकारांमध्ये किंवा इंद्रिय प्रदोषज विकारांच्या संदर्भामध्ये द्रव्य जी निवडलेली आहेत आणि नित्य सेवनासाठी ती जर बघितलीत तर ती सगळी रसायन द्रव्य आहेत काय. मग त्रिफला मधु सर्पिभ्याम निशिनेत्र बलायचे हे त्याचं अगदी प्रसिद्ध उदाहरण. त्रिफळा रसायनी आहे का नाही. इयम रसायनी वरा रसायनी आहे ती पहिली, अक्षामयापहा म्हणून म्हणलेली आहे. पण नॉर्मली एखाद्या स्वस्थ माणसाने जरी घेत राहिला तर निशिनेत्र बलायचे आहे ती. हे रसायन औषधच वापरतात कारण त्यांच्यामध्ये प्रसादभूत धातू निर्माण करण्याची आधी ताकद आहे आणि मग त्या तशा प्रसादभूत धातूंपासून इंद्रियांची निर्मिती करणं शक्य आहे किंवा होणं शक्य आहे की नाही. म्हणजे रसायनांचा प्रयोग काय येतो जास्त प्रमाणामध्ये अशा विकारांमध्ये, इंद्रियगत विकारांमध्ये. त्याच्या मागे ही भूमिका आहे की धातूच जर प्रसादभूत नसतील तर इंद्रिय निर्माणच होणार नाही किंवा इंद्रियांना पोषणच मिळणार नाही. कारण भौतिकाने तू इंद्रिय आणि आयुर्वेदे वर्णनते हे आहे, आपण भौतिक मानलेली आहेत म्हणजे त्यांना पोषण मिळणार ते पंचभौतिक आहारातूनच मिळत राहणार. पण ते डायरेक्ट आहारातून मिळत नाही. म्हणजे कुठल्या टप्प्यावरती मिळतं, आहारातून आहार रस तयार झाला, त्यातून धातू निर्माण झाले, त्यांच्या प्रसाद भागापासून इंद्रिय ती अगदी सूक्ष्म पातळी आहे. म्हणजे इथपर्यंत औषध पोचून काम करायला अपेक्षित असेल तर तुम्हालाही पेशन्स पाहिजे आणि पेशंटलाही पेशन्स पाहिजे. हे काम एका रात्रीत होणार नाही ना. म्हणजे कल्पना करा की आपल्याला साधारण समजा त्याला काही कालावधी सांगायचा असेल, कारण बऱ्याचदा रोगी विचारतात किती वेळ लागेल, पहिला प्रश्न असतो. आता आपण असं कसं सांगणार, असं नाही, आपण काहीतरी ठोकताळे ठरवू शकतो. मासेने अति शुक्रत्व असेल तर धातूंच्या पातळीवरच परिणाम पूर्ण व्हायला 1 महिना लागणार आहे हो. त्याच्यानंतर इंद्रियाच्या पातळीवरती ते पोचणार प्रसाद भाग आणि इंद्रियांचं पोषण सुरू होईल. म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या औषधाचा परिणाम प्राथमिक स्वरूपात दिसायला सुद्धा असं सांगायला हरकत नाही पेशंटला की 1 महिना काही बोलू नका, फक्त औषध घ्या, आहे का नाही. येईल का नाही सांगता. महिन्यानंतर काही चमत्कार होणार आहे असं नाही, पण महिन्यानंतर तुम्हाला कळायला लागेल की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात का. त्याच्या आधी तुम्हालाच कळणार नाही काय. तुम्ही काय सांगणार का पेशंटला. म्हणजे तो मिनिमम काळ असणार आहे काय. म्हणून इंद्रियगत विकारांच्या मध्ये चिकित्सा करत असताना म्हणून ते निशिनेत्र बलायचे घेत राहायचं. किती दिवस लागतील काय सांगता येत नाही. म्हणून तो स्वस्थ वृत्ताचाच विधी सांगितला ना. स्वस्थ माणसानेच घ्यावं, विकारामध्ये आणि वेळ लागेल त्याचा. म्हणजे क्षीरघृताभ्यास होई रसायनानाम अग्र्यम का सांगितलं, त्यासाठी अभ्यासच करायचा आणि विचारत बसायचं नाही किती दिवस घेऊ, आता बंद करू का दूध वगैरे, नाहीच, चालू ठेवा. कारण ते रसायन करणाऱ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ सांगितलंय. नित्य गरज आहे ना धातू चांगले बनण्याची. तेव्हा त्याचं परिणाम त्रिविध न्यायाचं वर्णन जे आहे सगळं ते ह्या टीकेमध्ये आहे 28व्या अध्यायाच्या. धातू परिणामान समजला असावं असं धरूया. काही शंका असतील तर विचारा. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक धातूचा अभ्यास करत असताना पॉइंट दिलेलेच आहेत तुम्हाला. पण त्याच्यावरचे मूळ ग्रंथ विषय जो आहे तो वाचा, टीका वाचा त्याच्यावरच्या, कारण त्या टीकांमध्ये काय काय त्या शब्दांची स्पष्टीकरणं नेमकी दिलेली असतात जी तुम्हाला क्लॅरिटी अजून देतील आणि त्यामुळे तुमचं कन्सेप्ट चांगली लक्षात राहील. हे प्रत्येक धातूच्या बाबतीमध्ये काय काय वेगळे पण आपण सांगू शकतो. म्हणजे या धातूंची निर्मिती कशा प्रकारे होते याचं जे काही प्रक्षिप्त श्लोक आहेत 15व्या अध्यायामध्ये चरकाच्या, त्यांच्यामध्ये जर बघितलं तरी बारकावे जर बघत गेलात शब्दांमधले तरी सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत जातात. हे श्लोक बऱ्याच पाठांमध्ये प्रक्षिप्त म्हणून सांगितले जातात. त्याच्याविषयी चक्रपाणीची टीकाही उपलब्ध नाही, पण धातूंचं परिणामन कशा पद्धतीने होतं, कारण हे कसेच प्रत्येक धातू स्वभावाने वर्णाने त्याच्या वर्णनाने वेगळा वेगळा आहे. काय श्रोतसांच्या बाबतीमध्ये सुद्धा तो काय म्हणतो, स्वधातू समवर्णानी वृत्त स्थूलानी अणुनीच श्रोतांशी दीर्घानी आकृत्या. म्हणजे या धातूंचं वन करणारी श्रोतस सुद्धा त्याप्रमाणे वेगळी वेगळी होत जातात, एक दुसऱ्यासारखं नाही.
मग हे अशा प्रकारचे धातू एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा बनत जात असताना नेमक्या प्रक्रिया काय घडतात हे जर बघितलं थोडक्यात, तर चरक चिकित्सास्थान अध्याय 15 मध्येच सूत्र 28 ते 35 हा विषय सांगितलाय त्यांनी. तेजो रसानाम सर्वेषां मनुजानाम यदुच्यते पित्तोष्मणः स रागेण रसो रक्तत्वं मृच्छति. रसधातूतून रक्ताची निर्मिती कशी होते, तर पित्तोष्मणः स रागेण रसः रक्तत्वं मृच्छति. पित्तोष्म्यामुळे त्याच्यामध्ये प्रक्रिया घडून त्याला रक्तत्व आणलं जातं. म्हणून रस आणि रक्त यांच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अभिव्यक्तीच्या दृष्टीने फार फरक नाहीये. रक्ताला लालपणा आहे हा त्यातला फरक आहे. आणि मग त्याचं पांचभौतिकत्व स्पष्ट करण्यासाठी तुम्ही सुश्रुतातलं जर वर्णन बघितलं, विस्रता द्रवता रागा स्पंदनम लघुता तथा भूम्यादीनाम गुणाही येते दृश्यंतेच्या अत्र शोणिते. सुश्रुताने त्याच्यावर जास्त प्रकाश टाकलाय की 5 महाभूतांचे अंश रक्तामध्ये असतात कसे, पण मुळात तो रसस्वरूपच आहे. रसातून उत्पत्ती त्याची होते. फक्त क्रिया काय होते तर पित्तोष्म्याची क्रिया होऊन रागत्व आणलं जातं त्याला. म्हणून बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं तर इंटिग्रेटेड विचार सांगणाऱ्या लोकांच्या म्हणण्यात ते रसरक्ताभिसरण असा एकत्र उच्चार करतात. हे दोन्ही एकत्रच धातू वाहतात असं म्हणतात. प्रत्यक्षात तसं म्हणणं शक्य नाही आपल्याला. पण म्हणून प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कुठे शोणित शब्द वापरतात, कुठे रक्त वापरतात. रक्त या धातूचं व्याकरण लक्षात घ्या काय, तर रागत्व येणं म्हणजे रक्तत्व. म्हणजे मूलतः त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो रसाधातूतून तेज काढलं जातं वेगळं, म्हणजे वेगळा भाग काढतो रक्ताचा पोषकांश म्हणून, त्याला रागत्व आणणं म्हणजे रक्त धातू तयार झाला. ही प्रक्रिया आहे. म्हणजे याच्यामध्ये रस आणि रक्त हे आपमहाभूत प्रधान धातू आहेत दोन्ही, हे निश्चित सांगितलंय. पण रसापासून रक्ताचं वेगळेपण काय, तर रक्ताला रागत्व येतं आणि मग ते सगळ्या शरीरामध्ये जीवन कार्य त्याचं दाखवतं. वायू अंबू तेजसा रक्तम उष्मणाच्या अभिसंयुतम स्थिरताम प्राप्ते मांसम स्यात् स्व उष्मणा पक्वमेवत. रक्तातून पुढे जे मांसधातू येतो तो बघितला तर तो स्थिर आहे. आता त्याला स्थिरता येते कशी, तर एक तर मांसधात्वग्नीची प्रक्रिया स्व उष्मणा पक्वमेवत आणि वायू अंबू तेजसा रक्तम उष्मणाच्या अभिसंयुतम स्थिरताम प्राप्य. नाही तो मूलतः मांस कसं आहे, ते मांस व स्रोतसामध्ये असलेलं मांस आहे, ते वाही मांसच आहे. म्हणजे पोषक मांसधातू जो आहे तो वहन करणाराच पदार्थ आहे आपमहाभूत प्रधान. त्याच्यावरती या सगळ्या प्रक्रिया जशा वायू अंबू तेजसा उष्मणा त्यांची होते तशी मांसधात्वग्नीची पण प्रक्रिया होते. म्हणजे तो दोन्ही न्याय सांगतोय, दोन्ही व्यापार सांगतोय बघा, की भूताग्नी व्यापारही चालू असतो आणि धात्वग्नी व्यापारही चालू असतो. सायमल्टेनियसली चालू असतात धातूंच्या पातळीवर. आणि त्यामुळे प्रत्येक धातूमध्ये महाभूतांचे अंश असणारच आहेत. कोणाचे जास्त असतील, कोणाचे कमी असतील. म्हणजे दोन्हींचे व्यापार एकत्र होत आहेत. पण त्या मूळ धातूच्या अग्नीकडून त्याचा स्वभाव घडवला जातो, हे महत्वाचं. म्हणजे रक्तधात्वग्नीच्या कार्यामुळे त्या रसाला रक्तत्व आणलं जातं. रक्तधात्वग्नी जर नसेल तर काय होईल, रक्तत्व येणार नाही. म्हणून रक्तधात्वग्नीची क्रिया नीट नसेल तर रक्तत्व न येता तुम्हाला आधीचे मगाशी म्हणलं तसे वर्णविपर्य दिसतात. हा त्याच्यातला भाग लक्षात घ्या. सुधरवायचंय काय, जिथे अशा प्रकारचे वर्ण विकृती दिसतील आणि त्या अलीकडच्या टप्प्यावर अडकलेल्या दिसतील, हरित वर्ण दिसतोय, हरिद्र वर्ण दिसतोय त्वचेवरती, तिथं करायचंय काय की याला रागता आणायची, म्हणजे रक्तधात्वग्नीची क्रिया वाढवायची तिथे. तसं मांसाचा स्वभाव काय, स्थिरता. म्हणजे यातल्या ह्या गोष्टी पिक करा की त्या धातूचा स्वभाव समजला पाहिजे. स्थिरता हा मांसाचा स्वभाव आहे. स्थिरतेशिवाय ते लेपन करेल का, नाही करणार. मग जेव्हा जेव्हा मांसामध्ये शिथिलता येते तेव्हा तेव्हा लेपन कर्म बिघडलेलं दिसणार आहे ना. म्हणजे मूळ स्वभाव काय त्याचा, स्थिरता. ही स्थिरता येते कशाकडून, मुख्यत्वे करून मांसधात्वग्नीची क्रिया होते आणि त्याला स्थिरता आणली जाते. म्हणजे धात्वग्नीची क्रिया जी आहे ही या सगळ्या वर्णनावरून एक गोष्ट लक्षात येते की धात्वग्नीची क्रिया ही त्या धातूला त्याचा स्वभाव प्राप्त करून देण्यासाठी होत असते. स्थिरता हा मांसाचा स्वभाव आहे. पुढे बघितलं स्वतेज हा अंबुगुण स्निग्ध उद्रिक्तम मेद हा अभिजायते.
स्वतेज हा म्हणजे त्या मेदोधात्वग्नीचं स्वतेज म्हणजे मेदोधात्वग्नी, त्याच्याकडून क्रिया होते. पण त्याचा स्वभाव काय? आंबुगुण स्निग्ध, आप महाभूताचे गुण आणि विशेष करून स्निग्ध, स्नेह उद्रिक्त होतो आणि मेदाची निर्मिती होते. म्हणजे मेदाचा स्वभाव काय आहे? स्निग्ध हा मेदाचा स्वभाव आहे. स्नेहन करणं कर्म जर त्याचं काम असेल पुढे, मुळात त्याच्यात स्नेह पुरेसा पाहिजे ना. म्हणजे त्याचा आप महाभूत प्रधान असा स्नेह किंवा स्निग्धता ह्या स्वरूपामध्ये मेदाची निर्मिती करणं हे मेदधात्वग्नीचं कार्य आहे. ही प्रक्रिया मेदाकडून जर घडली नाही, काय कुठं घडत नाही? प्रमेहामध्ये घडत नाही. मग प्रमेहामध्ये मेदाचं स्वरूप कसं वर्णन केलंय? बहु अबद्धम, है ना. पांडूमध्ये जेव्हा ती संप्राप्ती पुढच्या धातूंवरती संक्रमित होते, त्यावेळेला तो काय सांगतो की अल्परक्त मेदस्कहा, रक्त आणि मेद हे अल्प तयार होतात. आणि ओज गुणक्षय होतो म्हणजे काय होतो? स्नेह गुणक्षय होतो. म्हणजे फक्त ओजाच्या स्नेह गुणाचा क्षय होणार नाही, एकूणच मेदापासून पुढे जर बघितलं तर सगळे अस्थि सोडून मेद, मज्जा आणि शुक्र तिन्हीमध्ये स्नेह प्रभूत आहे. स्नेह गुणक्षय झाला की ही पांडूची संप्राप्ती तुम्हाला गंभीर धातूंमध्ये गेलेली दिसते काय. आणि मग ते पण धातू फेल्युअरकडे जातात, असे स्वरूप दिसत असतील किंवा दिसतील. म्हणजे तो स्नेह गुण जो आहे मेदाचा स्वभाव काय आहे? आंबुगुण स्निग्ध उद्रिक्तम, आंबुगुण असलेल्या स्निग्ध गुणाचा उद्रेक झाला पाहिजे, मग मेद उत्पन्न होतो काय. म्हणजे मेदोधात्वग्नी अशा प्रकारची प्रक्रिया त्याच्यावरती करतो, त्या रसाच्या भागावरती, की जेणेकरून आंबुगुण स्निग्ध उद्रिक्त होत, स्नेह उद्रिक्त होईल. उद्रिक्त व्हायला पाहिजे. उद्रिक्त म्हणजे प्राचुर्याने असतो, म्हणजे बाकीचे धातू नसतात, महाभूत नसतात असं नाही काय. आणि म्हणून तो स्नेह काम करतो ना, स्नेहनाचं काम करेल. त्याच्यातच मुळात स्नेह नसेल तर तो काय करणार. आणि म्हणून मग तो स्नेह कमी पडायला लागला की काय होतं? शिथिली भवंती मांसाने, संप्राप्ती बघा प्रमेयाची मग लागेल की हा असा अपरिपक्व मेद जर राहिला आणि त्याच्यात स्नेह गुण नाही चांगला प्रतीचा तयार झालेला, तो काय करतो? तो जेव्हा विसृप्तीन लभते, शरीरामध्ये पसरायला लागतो, तेव्हा तो मांसादी धातूंना शिथिल करतो. म्हणजे प्राकृत स्नेहाचा जो काम आहे काय, अगदी तर्कसंग्रहातली व्याख्या बघा स्नेहगुणाची. चूर्णादी पिंडीर भाव हेतुर्गुण स्नेह, हा त्या सगळ्यांना पिंडी भाव देणं म्हणजे स्नेह, स्निग्ध गुणाचं कार्य आहे. शरीरातल्या सुद्धा धातूंना पिंडितत्व देणं म्हणजे काय? तर त्यांना त्यांच्या मूर्त स्वरूपात ठेवणं. टू कीप देम इन देअर ओरिजिनल फॉर्म यू नीड अ बाइंडिंग मटेरियल विच इज स्नेह इन दिस केस, अँड दॅट कम्स फ्रॉम मेद. म्हणून ज्या वेळेला मेद धातूच बिघडेल आणि त्याचं परिणाम बिघडेल, त्यावेळेला इट रिफ्लेक्ट्स ऑन ऑल द धातूज अँड दे ऑल द धातूज स्टार्ट लुझिंग देअर ओरिजिनल फॉर्म. असं दिसतं ना. ही प्रमेयाची संप्राप्ती बघा, लावून घ्या. म्हणजे हा याचं ऍप्लिकेशन कसं दिसतं ते बघा, की आंबुगुण स्निग्ध उद्रेक असेल तर सगळे धातू योग्य प्रमाणामध्ये प्रमाणबद्ध दिसतील. अँड द मुवमेंट, म्हणून मेद जेव्हा शरीरातनं बिघडतो आणि शैथिल्य प्राप्त करायला लागतो, त्यावेळेला एकूणच सगळ्या शरीराचं आकार बदलतो बघा, सुडौलपणा जातो है की नाही. आणि मेद जेव्हा चांगला असेल त्यावेळेला बांधेसुद्धा दिसतो माणूस. म्हणजे मेदाचं कार्य किती महत्वाचं आहे. म्हणजे आंबुगुण स्निग्धोद्रिक्तम मेदोभिजायते. पृथ्वी अग्नि अनिनादीनाम संघातः स्वौष्मणा कृतः खरत्वम प्रकरोती अस्य जायते अस्ति तत्वनृणाम. हा अस्थिचा स्वभाव आहे. खरत्वम, खरता, काठिण्य, हे त्याचे स्वभाव आहेत. म्हणजे अस्थि धात्वग्नी जेव्हा कार्य करतो तेव्हा तो अशा पद्धतीने कार्य करेल की हा जो पृथ्वी अग्नि अनिलादीनाम संघातः, बेसिकली त्या अस्थि व अस्थि धातूच्या पोषकांशामध्ये सुद्धा पंचभौतिक अंश आहेतच, पण त्याच्यावरती अस्थि धात्वग्नी हे तो प्रत्येक ठिकाणी टुमकी वाजवते. कारण लक्षात घ्या की त्याला सांगायचे हे की हे सगळे धातू पंचभौतिकच घटित आहेत, घटनेने घटित आहेत, पण त्या त्या विशिष्ट धातूमध्ये एक एक विशिष्ट गुणधर्म आकाराला येतोय आणि तो त्या गुणांनी पुढे त्या शरीरामध्ये विशिष्ट कार्य करत राहणार आहे. म्हणजे तो धातू स्वभाव तशा पद्धतीने का तयार होतो
हे समजल्याशिवाय त्याचं कार्य समजणार नाही ना. खरत्व काठिण्य नसेल तर धारण कसं होणार? लुळी लेचीपेची वस्तू धारण करेल का? नाही करत. वेलींना धारण करायचं असेल तर वृक्षाचा आधार लागतो, कारण त्यांच्यामध्ये तेवढा कणखर आस्थी नाही. पण उद्या वडाचं झाड गुळवेलीच्या आधाराने वाढलंय असं दिसतं का? गरज नाही ना. त्याला मुळात स्वतःची आस्थी इतकी भक्कम आहे, तो कशाला दुसऱ्याचा आधार शोधल? म्हणजे तसं जर आमच्यामध्ये आस्थीचं धारण चांगलं नसेल, बऱ्याचदा आपण बघतो बघा की मिलिटरीतले वगैरे लोक तासन तास एका पोझिशन मध्ये उभे राहू शकतात, आणि आपल्याला जर सांगितलं 3 तासाचं क्लिनिक असलं तर काय होतं आपलं? आपण एखादा तास झाला की मग कुठेतरी त्या पार्टिशनचा आसरा शोधायला लागतो. मग लोक त्याला टेकायला लागतात, मध्येच असं बसतील, मध्येच असं उभं राहतील. हे ज्याला होतोय त्यांनी समजावं आपलं आस्थीचं धारण कार्य बिघडलंय. तो पुरेसा खरं कठीण नाही, आणि हे भाव त्याच्यात आले पाहिजेत. खरत्वम प्रकरोती अस्य जायते अस्ति ततो नृणाम. काय त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही धातूंच्या नोट्स तयार करा, पण मूळ स्वभाव विसरू नका, कारण हे स्वभाव तुम्हाला पुढे चिकित्सेत मार्ग दाखवणार आहेत. खरत्व आल्याशिवाय आस्थी तयारच होणार नाही. मग खरत्व कमी पडलं तर आस्थीचं परिणाम धारण कार्य होईल का नाही? चांगलं नाही राहणार. त्याच्यानंतर मग करोती तत्र सौशीरम अस्नाम मध्ये समीरणः आणि मेधसस्थानी पुर्यन्ते स्नेहो मज्जा ततस्मृतः. मज्जामध्ये परिणत होत असताना कोण परिणत होतो? मेधाचा स्नेह परिणत होतो. पण तो मेधाचा स्नेह त्या खरं अशा आस्थीतून पुढे मज्जेपर्यंत जायला मार्ग पाहिजे ना. मग तो मार्ग देण्याचं काम वायू करतो, आस्थीमध्ये सौशीर्य आणून. हे कसे कसे रोल्स डिफाईन्ड आहेत बघा. म्हणून ज्या वेळेला या वाताचं कार्य तिथलं वाढेल, त्यावेळेला काय वाढेल? सौशीर्य वाढेल, म्हणजेच पोरॉसिटी वाढेल. ती वाढली की काय होणार? आस्थीचं धारण कमी पडायला लागणार, म्हणजे तसंही कमी पडणार ते काय. म्हणून आजकाल काय तपासतात? बोन मिनरल डेन्सिटी तपासतात. म्हणजे काय तपासताय? तो आस्थीचं खरत्व तपासतायत, काठिण्य तपासतायत, है की नाही. आणि ते कमी झालं की पोरॉसिटी वाढते, है की नाही. मग त्या पोरॉसिटी वाढली, मेधाचा कडून होणारा निर्माण जो स्नेह आहे तो तेवढाच येणार आहे ना. तो काही पोरॉसिटी वाढली म्हणून जास्त येणार नाही, कारण मेध काय सगळा आपला स्नेह देऊन टाकणार नाही ना. त्याच्यातून स्नेहनाचं कर्म करून जो उरेल तो स्नेह पुढे जाणार आहे. आणि तो स्नेह जो आहे तो आता बघा इथे फक्त स्नेहो मज्जा ततस्मृता तस्मात तो मज्जेचं कार्य काय? पूर्ण आहे. ते जर मेधासारखं आंबुगुण स्निग्ध असेल तर पूरण करेल का? नाही करणार. म्हणजे पुरणाच्या पोळीची कणिक भरून उपयोग नाही, नेहमीच्या चपातीची कणिक भरायला पाहिजे. म्हणून मज्जा कशी आली? स्निग्ध आहे, पण त्या पूर्ण करेल इतकी घट्ट आहे पण आहे. म्हणजे तिच्यामध्ये आंबुगुण हे कमी आहेत, जे मेधामध्ये जास्त आहेत, है ना. हे कसे स्वभाव बदलत जातात बघा. म्हणून मज्जा ही चतुस्नेहामध्ये आली, पण मेध आला का? स्नेहन कर्म शरीरातलं करत असणारा धातू असून सुद्धा चतुस्नेहामध्ये नाही आला. तो मांसमेध शिजवून जी वरती वसा येते ती वापरता येते, पण डायरेक्ट मेध, कारण त्याच्यात आंबुगुण जास्त आहे. स्नेह मज्जे एवढा नाही. मज्जा ही गुरुतर स्नेह आहे, आणि सगळ्यात गुरु स्नेह सांगितला ना चतुस्नेहामध्ये. याचं कारण म्हणजे तिथं स्निग्धता आणि गुरुता, कारण पूर्ण करायचंय आणि त्या पूर्णावरती पण आस्थीचं धारण अवलंबून आहे ना. मग ते पूर्ण स्निग्ध आणि गुरु अशा गुणांनी व्हायला हवं, तरच आस्थी मजबूत राहील, है ना. चिरकाल टिकणारे जे वृक्ष असतात तुम्ही बघा, खैर आहे, आंबा आहे, फणस आहे, असा जर आडवा कापला तर मध्ये कसा गाभा टणक दिसतो, ही त्याची मज्जा आहे. काय कसा सार घट्ट असलेला असतो, त्याच्या फळ्या सुद्धा कापून तुम्ही वापरता फर्निचरला आणि ते टिकतं बरेच वर्ष. इतकं कणखर दृढ ते होतं. तशा शरीरामधला मज्जा धातू पण तसा दृढ कणखर जर पुरेसा पुरीत नसेल, क्लोजली पूर्णतः त्या आस्थीमध्ये, तर कसं धारण करेल. म्हणून लॉंग बोन्स जी आहेत नलकास्थी, त्याच्यामध्ये हा मज्जा धातू भरला, आणि जी बारकी बोन्स आहेत
ज्यांना एकमेकाचा सपोर्ट आहे, असे जे कशेरुकास्थी वगैरे आहेत, म्हणजे सुषुम्नेला कव्हर करणारे, त्याच्यामध्ये सरकता मेद घातला, कारण तो पातळ चालतो तिथे. त्यांचं काम तेवढं दृढ तर एकमेकाला सपोर्ट करून असतात ते. पण नलकास्थी कसं आहे, त्याला क्रिया करायच्या, पूर्ण शरीराचं धारण करायचंय, वेड बेर करायचंय, मग तिथे क्लोज पुरी तर अशा स्वरूपाचा मज्जा धातू घातला. ह्या प्रकारे जर रचना बघितल्यात, वेगळ्या वेगळ्या आहेत, एकच प्रकारची चिकित्सा चालणार नाही सगळ्यांना. म्हणून मज्जा धातूचा क्षय होईल त्यावेळेला ह्या धातू अस्थींची परीक्षणं जास्त करावी लागतील तुम्हाला. आणि मणक्यांचे विकार जिथे असतील तिथे अस्थी धातू बरोबर रक्त आणि मेदाचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे आपल्या चिकित्सेमध्ये त्या प्रकारे वैविध्य आलं पाहिजे. तर हे ऍप्लिकेशन कळलं त्याचं, असा समज, असा त्याचा अर्थ होतो. ओके. तस्मात मज्नस्तु यः स्नेहा हा शुक्रम संजायते ततः. आणि त्या मज्जेच्या स्नेहापासून शुक्राची निर्मिती आहे. म्हणजे तो किती प्युरेस्ट फॉर्म आहे बघा. स्निग्ध तर अशा स्वरूपाचा धातू आहे, आणि म्हणून तो पुनरुत्पादनासाठी वापरला जातो. फक्त गर्भोत्पादन या अर्थानेच नाही, तर एरवी सुद्धा एका धातूतून दुसऱ्या धातूचं परिणाम म्हणजे व्हायला हवं, किंवा उत्पादन व्हायला हवं, हे काम शुक्र धातू चांगला नसेल तर होणार नाही. म्हणून शुक्रधरा कला ही सर्व शरीरव्यापी ठेवलेली आहे. ती काय कंट्रोल करते, तर सगळ्या धातूंचं जे प्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन, रिजनरेशन, काय हे कंट्रोल करणारी ती कला आहे. म्हणून ते शुक्र चांगलं नसेल तर याच्यावर परिणाम होताना तुम्हाला दिसेल. तेव्हा ह्या पद्धतीने त्या धातूंच्या परिणामाचा अभ्यास करा. प्रत्येक धातूचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला या पुस्तकातही मिळतील. आता हे घेतलंय. दुसरा एक पुरुष विषय म्हणून आहे, ते आपल्या लायब्ररीत नाही, जामनगरचं प्रकाशन आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकरणानंतर शेवटी संकलन दिलेलं आहे. त्यात तुम्हाला जर हवं असेल तर एक काम करा, कदाचित कोरडे सरांकडे त्यांची कॉपी आहे, ती एकदा घेऊन तेवढ्या पानांची झेरॉक्स मारून घ्या. नाही ते संकलन तुमच्याकडे राहील काय. कारण त्याचं हिंदी जे आहे ते त्याचं पूर्ण एवढा ठोकळा आहे, तो बराच मोठा आहे, 450-500 पान आहे. तेवढा झेरॉक्स करत बसू नका. त्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांचे संदर्भ 1-2-3 पानं 2-3 पानं असे आहेत. तेवढे जर झेरॉक्स मारून घेतलेत तर तुमचं काम चालेल. आणि मग ते संदर्भ घ्यायचे, ग्रंथ काढायचा, त्याच्यातून ते बघायचं, वाचत राहायचं. मग आपली समज त्याच्यातून वाढत जाते.